शेतकरी संघटनेचा आमदार बबनराव लोणीकरांचा आमदार लोणीकरांचा शेतकऱ्यांबद्दल ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे जे काही आमदार शेतकऱ्यांबद्दल आणि सामान्य लोकांबद्दल जे काही भाषा वापरतात, खरं म्हणजे यांना लाज वाटली पाहिजे. शेतकऱ्यांवर उपकाराची भाषा करता. अरे शेतकऱ्यांचाच उपकार तुमच्याकडे आहे. शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव द्यायचा नाही, दुसऱ्या बाजूने शेतकऱ्याची लूट करायची आणि वरतून म्हणायचं का आमचे देतो. अरे आमच्याच पैशाचे कपडे तुमच्या अंगावर आहे. तुम्ही शेतकऱ्याच्याच जीवावर जगतात, आमचंच अन्न तुम्ही खातात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे शेतकऱ्यांचा आणि सामान्य जनतेचा अपमान करताना. आणि याचा निषेध म्हणून प्रचंड संख्येने आज आम्ही येवले तालुक्यातील शेतकरी संघटनेचे शरद जोशी स्थापित शेतकरी संघटना जी आहे, आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि सरकारला सांगतो, तुमचं डोकं ठिकाणावर आहेत का? कोणाबद्दल काय बोलतायत तुम्ही? शेतकऱ्यावर जो जगाचा पोशिंदा आहे त्याच्याबद्दल अपशब्द वापरतात, याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आज महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी जे शेतकरी विरोधी वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आज शेतकरी संघटनेचं डेप्युटेशन तहसीलदार साहेबांना भेटलं आणि सविस्तर निवेदन दिले. जे लोणीकर मोदी सरकारच्या 6,000 रुपयाचा उल्लेख करतात किंवा लाडक्या बहिणींना 1,500 रुपये महिना जी मदत दिली जाते, हे उपकारिक पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं, ते अतिशय निंदनीय आहे. अहो, तुमचे पगार आणि तुमचे सगळे भत्ते आमदार खासदार असो की मंत्री असो हे जनतेच्या पैशातून दिले जातात, याचा विसर तुम्हाला पडला आहे का, असा सवाल यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. आणि या पद्धतीचं निवेदन देऊन माननीय फडणवीस साहेब हे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असो की बबनराव लोणीकर असो यांना पाठीशी घालतात का त्यांची मूक संमती आहे अशा प्रकाराला, याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यात आला.